सगळ्यात पहिले आपण प्रीमिक्स बनवूया। त्यासाठी मी इथे 2 TSP जिरे घेतलं, 1 TSP मिरी म्हणजेच काली मिर्च आणि 1/4 कप साबुदाणा। तर साबुदाणा आपल्याला कच्चाच वापरायचा आहे। त्यानंतर आता या सगळ्यांना ड्राय रोस्ट करायचं, म्हणजेच कुठलाही तेल न टाकता हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याला एका प्लेटमध्ये आपण साईडला काढून ठेवूया। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण 1/2 कप भगर घ्यायची, भगर म्हणजेच वरईसुद्धा म्हणतात, हे घ्यायचं आणि याला सुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा भाजून झालं आहे। त्यानंतर या सगळ्यांना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं। सोबतच तुम्ही या 2-3 चमचे संध्या मीठसुद्धा घालू शकता किंवा पदार्थ बनवताना घातलं तरी चालेल। तर हे प्रीमिक्स आपलं अगदी तयार आहे। याला एखाद्या काचेच्या बाटलीत किंवा कुठल्याही डब्यामध्ये काढून ठेवायचं आणि जवळपास आपण याला 1 महिना स्टोअर करू शकता आणि जर जास्त काळ या प्रीमिक्सला ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो। तर सगळ्यात पहिले मी इथे उपवासाला लागणारी इडली बनवणार आहे। त्यासाठी बघा 4 चमचे मी प्रीमिक्स घेतलं आहे आणि त्यातच 2 TBSP म्हणजे 2 चमचे दही घेणार आहे। तर उपवासाची इडलीसुद्धा खूप टेस्टी लागते प्रीमिक्सपासून बनवलेली। तर याला थोडं आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर यात लागेल इतकं आपण त्यात पाणी घालूया आणि पाणी घालून झाल्यानंतर त्याला छान असं 10 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवायचं, म्हणजे बॅटर छान फुगेल। नंतर पुन्हा आपण यात थोडं पाणी घालून स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं। जसं इडलीचं बॅटर असतं अगदी तसंच आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे आणि त्यात मी 1/2 TSP मीठ घातलेलं आहे, कारण जर आपण प्रीमिक्स बनवताना यात मीठ टाकलेला नाही तर पदार्थ बनवताना यात मीठ घालायचं आहे। तर मी या ठिकाणी संध्या मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर 1/2 TSP मी या ठिकाणी इनो घालते आहे। जर तुम्ही इनो वापरत नसाल तर नाही टाकलं तरी चालेल, पण एवढंच होईल की इडली जी आहे ती स्पॉन्जी बनणार नाही आणि फुगणार नाही। तर तुम्ही यात इनो किंवा सोडा वापरला तरी चालेल। तर बघा मी इडली पात्र आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलं, त्याला छान उकळी येऊ दिली आणि त्यानंतर आपण ज्या पात्रामध्ये इडली बनवणार आहोत ते पात्र त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि 10 मिनिटांनंतर इडली स्टीम झाल्यानंतर बघू शकता आपली जी इडली आहे ती अगदी अशी व्यवस्थित छान स्पॉन्जी अशी बनलेली आहे आणि डिमोल्डसुद्धा व्यवस्थित होते आहे। तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित अशी इडली जी आहे ती आपली त्या पात्रातनं निघते आहे। तर बघू शकता उपवासाची इडली आपली अगदी तयार आहे। त्यानंतर त्यातच आपण उपवासाचे आप्पे बनवूया। तर पुन्हा तसंच आपल्याला जितकं प्रीमिक्स लागते तितकं घ्यायचं, म्हणजे 4 TSP मी प्रीमिक्स घेतलं आणि त्यात एक छोट्या आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा जो आहे तो ग्रेट करून घेतला, म्हणजे किसून घेतला आणि 1 हिरवी मिरची घातली आणि कोथिंबीर टाकली। त्यानंतर अर्धा चमचा सेंधा मीठ घातला आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल आणि पाणी टाकून छान व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्यातच मी सोबत या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घालते आहे। तर 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा छान कूट घातलेला आहे। तर कूट जो आहे तो अगदी असा आपल्याला बारीक करायचा नाही, थोडा दरदराच आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे, त्याने आप्पे जे आहेत ते खूप सुंदर लागतील। तर बघा मी आप्पे पात्र घेतलं, त्यावर थोडं तुम्ही यात तेल टाकलं तरी चालेल किंवा तूप टाकलं तरी चालेल। तर आणि त्यानंतर त्यात मी जे बॅटर बनवलेलं होतं ते घातलं आहे आणि याला छान 5 ते 7 मिनिट अगदी शिजू देणार आहे। आप्पे जे आहेत ते अगदी लगेच बनून तयार होतात। तर चेक करून घेऊया आपले आप्पे जे आहेत ते अगदी बनलेले आहेत की नाही। तर बघू शकता एका साईडने छान असे शिजलेले आहेत ते आणि दुसऱ्या साईडला आपण त्यांना परतवून घेऊ आणि व्यवस्थित असे दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्यांना भाजून घेऊया। तर उपवासाचं जे प्रीमिक्स आहे यापासून आपण खूप असे प्रकार बनवू शकतो। तर त्यापासून डोसा किंवा चिला, ढोकळा, कटलेट किंवा पकोडेसुद्धा आपण या प्रीमिक्सपासून बनवू शकतो।
तर बघा आप्पेसुद्धा आपले अगदी बनून तयार आहेत. जवळपास आपण जेव्हा उपवासाचे पदार्थ बनवतो तेव्हा तूप जास्त वापरतो, यात तेलसुद्धा वापरू शकता. एक वेळा प्रीमिक्स आपल्याजवळ तयार असेल तर कधीही उपवासाला काहीही बनवून ते आपण वापरू शकतो. तर टिप 2 आहे, नवरात्र म्हटली की आपल्याला दिवे लावायचे असतात. जेव्हा आपण दिव्यात अशी वात लावतो आणि ती जर तुपात चांगली भिजलेली नसेल तर ती दिव्यात व्यवस्थित बसत नाही आणि दिवासुद्धा जास्त वेळ जळत नाही. अशा वेळेस आपण आपली जुनी पद्धत वापरायचीच, म्हणजेच आजीच्या काळातली. पहिले तुपाचं गरम करून पिघलून घ्यायचं आणि त्यात वाती टाकायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून प्रत्येक वातीला तूप व्यवस्थित लागायला हवा. याने तूप जास्त लागतं पण आपला दिवा जास्त वेळपर्यंत जळत राहतो. त्यानंतर एक एक करून या फुल वातींचा खालचा जो भाग आहे म्हणजे जी बॉटम आहे तो अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आणि एका ताटात हलक्याने दाबून त्यात ठेवत जायचं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. असं केल्याने काय होईल ना, वातीचा जो बेस आहे छान बनेल आणि दिव्यात वात व्यवस्थित उभी राहील. तर याला आपण रात्रभर ठेवू शकतो किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. बस तर वाती व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यांना एका डब्यात भरून घ्यायचं, म्हणजे भरपूर वाती जर बनवून ठेवल्या तर आपल्याला दिवा लावताना सोपं पडेल आणि दिवा पेटवल्यावर जास्त वेळ दिवा जळत राहील. तर बघा अशा प्रकारे जर आपली एक वात घ्यायची, दिव्यात लावायची आणि वरून थोडंसं तूप घालायचं आणि आपला दिवा भरपूर वेळ पेटत राहील. टिप 3, नवरात्र म्हटली आणि व्रत म्हटलं तर साबुदाण्याची खिचडी तर आलीच. तर बघा एका बाउलमध्ये मी थोडा साबुदाणा घेतला आहे, त्याला व्यवस्थित एका पाण्याने धुवून घेतलं आणि ते पाणी फेकून द्यायचं. त्यानंतर त्यात आपल्याला लागेल इतकं, म्हणजे साबुदाणा भिजेल इतकं पाणी घालायचं. तर बघा मी इतकं पाणी घातलं आहे आणि 6 ते 7 तास त्याला छान असं भिजू दिलं आहे. त्यानंतर याला मी स्टेम करणार आहे. तर बघा एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यावर अशी चाळणी ठेवली आणि त्याला थोडं हलकंसं तूप लावलं आहे. त्यानंतर साबुदाणा त्यावर स्प्रेड करून घेतलं, वरून पुन्हा त्यावर तूप लावलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडं मिक्स करून घ्यायचं. तर ही साबुदाण्याची खिचडी आपण तेलात न करता डायरेक्ट स्टीम करून खाणार आहोत, म्हणजेच जास्त ऑइलसुद्धा जाणार नाही. तर बघा स्टीम झालेली आहे. तर इथे तुम्हाला वाटत असेल की खूप स्टिकी झालेली आहे, पण आपण ज्यात इन्ग्रेडियंट टाकू तेव्हा ती व्यवस्थित अशी मोकळी होईल, म्हणजे सुटसुटीत होईल. तर यात बघा छान दरदरा पिसलेला शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, 2 मोठे चमचे. त्यानंतर एक हिरवी मिरची घातली आहे, थोडंसं कोथिंबीर घातलं आहे. तर कोथिंबीर तुम्ही नाही घातली तरी चालेल, जर उपवासाला नसाल चालत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. या ठिकाणी थोडं मी मिरीपूड टाकली आहे. त्यानंतर अर्धा चमचा पिठी साखर टाकलेली आहे, म्हणजे साखरेचा पावडर टाकलेला आहे आणि अर्धा लिंबू त्यात मी पिळून घेतला आहे आणि याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं सेंधा नमक टाकते आहे, म्हणजेच अर्धा चमचा. उपवासाला आपण चिप्स किंवा पापड तळतो ते सुद्धा आपण यात थोडे बारीक करून टाकायचे, आणि सुद्धा खूप टेस्टी अशी आपली खिचडी लागेल. तर बघू शकता अगदी मोकळी क्विक हेल्दी तेल न घालता बनवलेली साबुदाणा खिचडी अगदी तयार आहे. नवरात्र टिप 4 आहे, शेंगदाणे किंवा चिप्स डीप फ्राय न करता या नवरात्रीत फक्त ड्राय रोस्ट करून खाऊया. तर एका कढईत मी सेंधा नमक टाकलं आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि त्यांना अशा प्रकारे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि एका चाळणीने व्यवस्थित असं जे मीठ आहे आपण ते वेगळं करून घेऊया. तर शेंगदाणे जे आहेत ते खूप छान असे भाजून घेतलेले आहेत आणि लक्षात ठेवा शेंगदाणे अगदी लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि एका टिश्यूवर काढून घ्यायचं आणि त्याला छान असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. याने काय होईल की जे एक्स्ट्रा मीठ लागलेलं असेल ते निघेल आणि आपले जे शेंगदाणे आहेत खायला अगदी व्यवस्थित असे खारटपणा जो असतो त्यामुळे खूप कमाल असे लागतील. आणि त्याच मिठामध्ये थोडे जे चिप्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी भाजून घेऊया. तर बघू शकता चिप्ससुद्धा व्यवस्थित असे भाजले जात आहेत. तर यात आपण पापडसुद्धा भाजू शकतो, म्हणजे उपवासाला लागणारं काही आपण या ठिकाणी
सेंध्या मिठामध्ये भाजून घ्यायचं आहे. जी मिठाची चव आहे ती एवढी टेस्टी लागते की तुम्ही नक्की याला ट्राय करून पहा. तर बघा, शेंगदाणे आणि चिप्स आहेत ते मी अगदी सेंध्या मिठामध्ये भाजून घेतलं आहे. तर कसे वाटले तुम्हाला माझ्या आजच्या नवरात्र स्पेशल टिप्स? नक्की मला कमेंट करून सांगा.